रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं आपल्यासारख्या सगळ्याच गृहिणींना प्रश्न पडलेला असतो. पण आज आपण इडलीचा वेगळा प्रकार म्हणजे अतिशय मऊ लुसलुशीत स्पंज सारखी असलेली ही थट्टे इडली बनवणार आहोत. या इडलीला बघा जाळे किती छान आलेली आहे. यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की थट्टे इडलीला किती छान झालेली आहे. या इडलीला पडलेली जाळी दाखवते बघा. ही अशी इतकी छान स्पंजसारखी इडली तयार करण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, ते कसं वाटायचं, पीठ फर्मेट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि हो, त्याच्यासोबतच आज आपण इडलीसोबत खाण्यासाठी आंबट गोड तिखट काहीशी चटपटीत चवीची 1-2 महिने टिकणारी ही पुड्याची चटणी खाल्ली जाते थट्टे इडली बरोबर. ही चटणी कशी तयार करायची याची साधी सोपी अचूक पद्धतसुद्धा पाहणार आहोत. या इडलीला बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे. वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मग ही थट्टे इडली रेसिपी कशी बघायची ते पाहूयात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. थट्टे इडली करण्यासाठी इथे मी पाणी पितो ना आपण घरचा ग्लास असतो त्या ग्लासने इथे मी 2 ग्लास सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये काढूयात. आता हे बाजूला ठेवून द्यात तांदूळ आता घेतलेले. आता आपण डाळी घेऊयात मोजून. डाळ इथे मी अर्धा ग्लास घेतलेली आहे. 2 ग्लाससाठी अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि पाव कप साबुदाणा घेतलेला आहे आणि पाव कप पोहे खातो आपण ते पोहे घेतलेले जाडे पोहे. आता आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि सर्व तिन्ही जिन्नस मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने डाळ आणि तांदूळ आणि साबुदाणा सर्व जिन्नस धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. आता इथे सर्व जिन्नस मी धुवून घेत आहे. आता इथे सर्व जिन्नस मी धुवून घेतलेले आहेत. बघू शकता डाळ आणि तांदूळ आणि पोहे आणि साबुदाणा. आता ह्याच्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं व्यवस्थित असं बघू शकताय. आता याच्यात अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे. मेथीदाण्यामुळे इडलीला खूप मस्त अशी टेस्ट येते छान. आता याला झाकून ठेवायचे 4 ते 5 तास हे आपल्याला भिजत ठेवायचे डाळ आणि तांदूळ. आता उन्हाळा असेल तर 4 तास तुम्ही पुरेसे होतात डाळ तांदूळ भिजायला. आता इथे मी 4 ते 5 तास छान असे भिजवून घेतलेले आहे डाळ तांदूळ. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपण डाळ पोहे आणि साबुदाणा भिजवलेला होता ते आपल्याला सर्वात अगोदर वाटून घ्यायचे. कारण काय त्यासाठी आपल्याला ही आधी डाळ वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता 2 ते 3 पळी डाळ टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि डाळीमधलंच पाणी टाकायचं भिजवलेली आपण डाळ आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं ह्याला डाळीला देखील. आणि आता मोठ्या पातेल्यामध्ये हे डाळीचे सुद्धा उडदाच्या डाळीचे. आता हे पीठसुद्धा आपल्याला या मोठ्या पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायचं त्या पातेल्यामध्ये काढायचे. मी मोठ्या पातेल्यामध्ये काढले, तुम्ही डब्यात देखील काढू शकता. आता थोडंसं राहिलं ते देखील मी इथे वाटून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने. इथं थोडं राहिलेलं सुद्धा मी इथे छान असं वाटून घेतलेलं आहे. आपण तांदूळ वाटायला घेऊयात. तांदूळ देखील 2 ते 3 पळी टाकायचं कारण डाळीचा चिकटपणा असतो ते तांदळामुळे निघून जातं. त्यासाठी आपला शेवटी आहे तांदूळ वाटत असताना पळीने आपल्याला तांदळामधलंच भिजवलेलं सकाळी पाणी त्यातलंच पाणी टाकायचं आणि हे तांदूळ छान बारीक वाटून घ्यायचे. हे पीठ काढून घ्यायचं आहे तांदळाचं. आता शेवटसुद्धा मी 2-3 पळी तांदूळ काढले आणि थोडंसं पाणी टाकलं. हे छान असं वाटून घेतलेलं आहे तांदळाचं देखील पीठ. हे मिश्रण बघू शकताय. आता हे मी ते अशा पद्धतीने सर्व तांदूळ देखील वाटून घेतले आणि हे सर्व दोन्ही डाळी आणि तांदूळ वाटून घेतलेले दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजेच एकजीव करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट सतत हलवत राहून हे पळीनं 1-2 मिनिट फेटून घेतलं. एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामधलं हवा भरली जाते म्हणजेच पीठ फुगून छान आपलं वर येतं. आता इथे तुम्ही जी जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आहे, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मी बॅटर केलेलं आहे. आता आपल्याला ह्याचं झाकण ठेवायचं. ह्याला मी एक 8 ते 9 तास झाकून ठेवणार आहे. किंवा रात्रभर ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ फर्मेंटेशनसाठी. आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते. पीठ देखील अगदी चांगलं फर्मेंट झालेलं आहे, हलकं झालेलं आहे. हे पहा अगदी क्रीमी आणि तितकं हे फुगून वर आलेलं आहे बघू शकताय. आणि जाळी देखील छान पडलेली आहे कारण आपण डाळ भिजवलेली होती
त्याच्यामधलंच पाणी आपण डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला हलक्या हाताने हे पीठ देखील छान जाळी न मोडता छान एकसारखं करून घ्यायचं पीठ देखील सुद्धा। इथे आपलं 30 इडली करण्यासाठी पीठ देखील रेडी झालेलं आहे। आता आपण 30 इडली करायला घेऊयात। आता आपण नाश्त्याच्या ज्या प्लेटा असतात त्या मी नाश्त्याच्या प्लेटा घेतलेल्या इडली करण्यासाठी। आता इथे मी बटर पेपर टाकत आहे। तुम्ही या ठिकाणी तेल लावायचं आहे बटर पेपर नसेल तर प्लेटांना। आणि आपल्याला हे बॅटर जे आहे इडलीचं 30 इडलीचं हे आपल्याला या प्लेटमध्ये साधारण 2 पळी टाकायचे। या प्लेटमध्ये छान असं पसरून घ्यायचे, बघू शकताय तुम्ही। जास्त काटोकाट भरायचं नाही आहे, अगदी थोडंसंच टाकायचे। या प्लेटा बॅटर टाकताना जास्त काटोकाट भरायचं नाही आहे, थोडंसं जागा ठेवायचे फुगून वर येण्यासाठी। आता इथे आपल्या प्लेटा देखील तयार झालेल्या आहेत 30 इडली करण्यासाठी। आता इथे स्टीमर घेतले, स्टीमरमध्ये एक स्टँड ठेवायचं मोदकाचं स्टँड आणि त्याच्यावरती 30 इडलीचं एक प्लेट ठेवायची आणि वरती देखील मी इथे प्लेट ठेवलेली आहे। ते आपल्या 2 30 इडल्या तयार होतात स्टीमरमध्ये, झाकून ठेवायचे। आता आपल्याला साधारण 10 ते 20 मिनिट आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची 30 इडली। आता 10 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय काय मस्त देखील फुगलेली आहे इडली 30 इडली, बघू शकताय अगदी गरम गरम आहे 30 इडली। आता ही आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आपल्याला। आता इथे दोन्ही 30 इडल्या मी थंड करून घेतलेल्या आहेत साधारण एक 10 मिनिट। दोन्ही 30 इडली छान थंड झाल्यानंतरच काढायचे। आता ही बटर पेपर अलगद काढून घ्या, बघू शकता जाळी देखील किती छान पडलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता ही दुसऱ्याही ह्याचा बटर पेपर काढून घ्या। तुम्ही तेल देखील लावलं तरी चालेल, कारण तेल लावलं देखील छान अशी अलगद निघते ही इडली, पण माझ्याकडे बटर पेपर असले बटर पेपर टाकलेला आहे। आता आपण 30 इडली खाण्यासाठी त्याची गंध पावडर करून घेऊयात, म्हणजे चटणी करून घेऊयात, पुडाची देखील म्हणतात। आता इथे मी साधारण अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ। ती आपल्याला पॅनमध्ये टाकून ही आपल्याला एक मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे। मी इथे पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे, ते देखील आपल्याला या हरभऱ्याच्या डाळीसोबत आपल्याला छान अशी खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची आहे एक 3 ते 4 मिनिट। आता इथे 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता हलकासा रंग सोनेरी आलेला आहे आपल्या डाळींना। आता डाळ देखील छान भाजून देखील झालेली आहे दोन्हीही। आता ही आपल्याला पॅनमधून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आता इथे मी काढून घेत आहे। पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायच्यात। एक पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत मी वाटीने, ते देखील आपल्याला छान असे मीडियम गॅसवरती सतत हलवत राहून छान असे खरपूस मस्त भाजून घ्यायचे आहेत। आता इथे खरपूस झालेले आहेत 3 ते 4 मिनिटांनी हे शेंगदाणे आपल्याला या डाळीमध्ये काढून घ्यायचेत वरती। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी घेतलेला आहे एक 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत, अख्खे जिरे। ते देखील आपल्याला हे धने आणि जिरे छान असे भाजून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर छान असे। आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण 1 मोठा चमचा तीळ देखील, त्यामुळे छान अशी टेस्ट येते चटणीला सुद्धा, धने आणि जिरेने सुद्धा। आता आपल्याला हे सतत हलवत राहून छान असे तिन्ही जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आता इथे छान तिन्ही जिन्नस छान भाजून झालेले आहेत, बघू शकताय 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। पुन्हा त्याच आपल्याला पॅनमध्ये घालायच्यात मिरच्या। मिरच्या देखील मी इथे साधारण एक 7 ते 8 घेतलेल्या आहेत, कमी जास्त करू शकता मिरच्याचं प्रमाण। आणि बेडगी मिरची देखील घेतलेली आहे कलरसाठी, ते देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे मंद गॅसवरती, कारण ठसका वगैरे उठू शकतो मिरचीचा। ते देखील आपल्याला मंदच गॅसवरती छान 3 ते 4 मिनिट छान मिरची देखील भाजून घ्यायचे। आता मिरची देखील छान भाजून झालेले प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे कढीपत्ता देखील आपल्याला कढीपत्त्याचे मी इथे 3 पानं घेतलेले आहेत, तिन्ही काड्या, ते देखील आपल्याला अशा तोडून घ्यायचे आहेत पानं असे। आणि आपल्याला हे आपल्याला भाजून घ्यायचे। कढीपत्त्याचा फ्लेवर चटणीमध्ये खूप छान उतरतो। अगदी थोडंसं तेल टाकायचे आणि आपल्याला हे कढीपत्ता छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे कडक होईपर्यंत। कढीपत्ता देखील छान भाजून झालेला आहे, आता काढून घेऊयात पॅनमधून। आता हे सर्व जिन्नस इथे मी थंड करून घेतलेले आहेत, बघू शकताय। आता हे तिन्ही चारही थंड मी करून घेतले जिन्नस। आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, छोटंसंच घ्यायचं आहे, कारण छान असं बारीक वाटल्या जाते मग चटणी देखील। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेवढं बारीक होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरची आणि कढीपत्ता देखील घालायचे
आता ही चिंच घेतलेली आहे थोडीशी आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे। जेवढं बारीक वाटतं आहे तितकं छान असं वाटून घेतलेलं आहे। इथे आपली छान अशी गंध पावडर म्हणतात इडलीची किंवा पुडाची चटणी देखील म्हणतात, ही आपली बनवून तयार झालेली आहे। बघू शकता एक छान असा कलर आलेला आहे। इथे आपली चटणी देखील बनवून तयार झालेली आहे। मस्त लागते ही चटणी। तुम्ही ही चटणी दह्यासोबत देखील खाऊ शकता किंवा इडलीसोबत अगदी परफेक्ट मस्त लागते ही चटणी। आता ही इडली चट्टी इडली सर्व कशी करायची ते पाहूयात। या इडलीवर भरपूर असं तूप घातलं जातं सर्व करताना, छान असं टाकायचं आहे वरती आणि ही अशी मस्त आंबट गोड तिखट गोड जिभेला चव आणणारी गंध पावडर म्हणजे किंवा पुडाची चटणी अशी इडलीवर चट्टी इडलीवर सर्व केली जाते। त्याचबरोबर सांबार असेल तर एकदमच बेस्ट। सांबार बरोबर किंवा आपण नेहमीची नारळाची चटणी हिरवी चटणी सर्व करतो ना, मी याच्या अगोदर भरपूर वेळेस नारळाची चटणी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे, त्याच्यामुळे नक्की जाऊन चेक करा। आणि तुम्ही ही नारळाची चटणीसोबत देखील चट्टी इडली खाऊ शकता, अप्रतिम चवीची लागते ही। आता आजची ही बघू शकता तुम्ही हिरवी चटणी देखील खाऊ सर्व केली जाते। ही स्पंजसारखी जाळीदार चट्टी इडली कशी वाटली तुम्हाला मला कमेंटद्वारे नक्की सांगा। बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे, अगदी स्पॉन्जी इडली मऊ लुसलुशीत इडली तयार झाली आहे। इडलीचं टेक्स्चर आलेलं आहे अगदी पहा, अगदी मऊ इडली। आपल्या नेहमीच्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळं स्पंजी इडली नक्की एकदा करून पहा। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय।